लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्वातंत्र्याच्या चळवळीचे झिंदावत. माझ्या शाळेचे नाव विठ्ठलराव शिंदे प्रशाला निमगावटे. जगाला सर्वप्रथम क्रांतीचा आणि शांतीचा संदेश देणारे कथागत गौतम बुद्ध. मृत्यूच्या मैदानात, मर्दाच्या मनगटात, अंधयाच्या धुंदीत झुंज करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज. काय छातीवर अभिमानानं दरी पोचणारे मावळ्यांचे बछडे. विठू माझा लेकरू वाळा, संगे गोपाळांचा मेळा असे म्हणणारे संतांची संतभूमी. मी जातीवाद विरोधात बंड पकडतो असे म्हणणारे महान महात्मा ज्योतिराव फुले. राज्यघटनेचे शिल्पकार बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माता जिजाई, माता भीमाई, माता अहिल्याबाई, माता सावित्रीबाई या महान मातांना, या महान पुरुषांना मी सृष्टी राजेंद्र माने सर्वप्रथम अभिवादन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. मित्रांनो, ज्यावेळी या भूमीमध्ये धर्म अधर्म मुकुट एक होऊ लागलं होतं, पाप पुण्याचा व्यापार सुरू झाला होता. अनेक वर्षापासून सातूरवरून व्यवस्था सुरू झाली होती. खाली जग सगळं दबलेलं होतं. 4 वर्णामधून 4000 जाती निर्माण झाल्या होत्या. माणसांपेक्षा दगडधोंड्यांना जास्त किंमत होती. नदीच्या गोट्याला, गोट्यातल्या शेणाला आणि भोजनाच्या पंक्तीला बघताच ताव आला होता. सामान्य माणसांच्या कष्ट करण्याच्या आयुष्यावर अंगावर कोंब आले होते. त्यांना खायला भाकरी मिळत नव्हती, प्यायला पाणी मिळत नव्हतं, चालायला रस्ता मिळत नव्हता. 1 रुपये सणानं म्हणजे एका ताट्याप्रमाणे वाटायचं. अशी तिथल्या माणसांची परिस्थिती निर्माण झाली होती. तिथल्या माणसांचा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी एका महापुरुषांनी जन्म घेतला आणि त्या महापुरुषाचे नाव लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. भारतीय इतिहास ज्या नावाखाली अपूट नाही, नुसतं नाव घेतलं तरी हुर अभिमानाने भरून येते असे लोकमहत्त्वक विचार म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी 23 जुलै 1856 रोजी त्यांचा जन्म झाला. चालता चालता धावू नकोस, निवडलेल्या मार्गावर तू मागे फिरू नकोस, समाज आपली करील उपेक्षा मनात विचार आणू नकोस, पैशासाठी जग धावले मानासाठी रुसू नकोस. शेवटी मात्र लक्षात ठेव, सत्ता संपत्ती सारे व्यर्थ, ज्ञानाचे व्रत आपले आणि हे व्रत त्या काळात टिळकांनी घेतली होती. लहानपणापासून लोकमान्य हे करारी वृत्तीचे होते. एखादी चुकीची गोष्ट लादली असता ती मान्य न करता, अन्याय सहन न करता त्या विरुद्ध सडेतोड बोलणे, परखडपणे बोलणे हा त्यांचा स्वभावाचा गुण. खरं तर गणित आणि ज्योतिषशास्त्राचा अभ्यास असूनही टिळकांनी कधी सहसा पंचांग बघून केला नाही, कधीच नाही. कुठलेही काम सुरू करताना त्यांचा विश्वास होता की तो देश कुठल्या अवस्थेत आहे, देशावर काय वेळ आलेले आहे हे बघण्याकडे अचानक आपण इतिहासामध्ये रमलेले दिसतो. टिळकांनी शेंगा खाल्ल्या नाहीत म्हणून टरपाल्या उचलायला नकार दिला, कारण तेव्हा सरकार परक होतं. त्यावेळी स्वाभिमानाची पेरणी चालू होती. आता स्वराज्य आहे. तुम्ही शेंगा खाल्ल्या नाहीत तरी टरपाले उचलायची जबाबदारी तुमची आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी रक्त सांडावे लागते, नाहीतर मिळवलेल्या स्वातंत्र्याची किंमत राहणार नाही असे ते म्हणत. किती संकट आली, आभाळ जरी कोसळलं तर मी त्याच्यावर पाय ठेवीन, लढेन आणि लढतच राहीन असे स्वाभाविक म्हणे आपल्या डोळ्यासमोर चित्र उभे राहते. ते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, टिळकांचा इतिहास, तुमचा आमचा इतिहास एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद.